श्लोक 156. श्रीराम म्हणे जाणता जो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. श्रीराम. मी परमात्मा जाणला आहे, मी ब्रह्म अनुभवलं आहे, असं जो मनुष्य म्हणतो तो मूर्ख आहे, असं समर्थ म्हणतात. ज्याला फारसं कळलेलं नसतं तो मी ज्ञानी आहे असं भासवतो. याच्या उलट मोठमोठे संत स्वतःला सामान्य समजतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एथ जाणीव करी तोची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. याचं उदाहरण म्हणजे मला झोप लागली आहे हे जो तोंडानं सांगतो त्याला झोप लागलेली असणं हे कसं शक्य आहे. एखादा म्हणत असेल मी झोप कशी येते कुठून येते हे पाहण्यासाठी जागाच राहणार आहे. याचा अर्थ तो झोपलेला नसतो. तो फक्त झोप येण्याची मानसिक अवस्था तयार करू शकतो. जेव्हा झोप येते तेव्हा तो झोपेच्या जाणीवेचा अनुभव घेतो. तसंच मी आत्ता तासाभरापूर्वी ब्रह्माचा साक्षात्कार अनुभवला आहे हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. जर मिठाची पुतळी समुद्राचा शोध घेऊ लागली तर तिला स्वतःचं अस्तित्व उरत नाही किंवा समुद्राची विशालता कळतच नाही. तसं परब्रह्माचा शोध घेताना माणसाचं होतं. समर्थांनी मूर्ख हा शब्द दोन अर्थाने वापरला आहे. ज्यांना सर्व गोष्टींचं आकलन होत नाही किंवा सामान्य बौद्धिक पातळीपेक्षा त्यांची बौद्धिक पातळी कमी असते ते एक मूर्ख, आणि ज्यांना अतिशिक्षणामुळं किंवा शहाणपणामुळं जास्त समजतं ते पढत मूर्ख. या बाबतीतही जनक राजा आणि याज्ञवल्क ऋषी यांच्यामध्ये घडलेला एक गमतीदार प्रसंग आहे. महाराज जनकांनी राज्यातल्या सर्व ज्ञानी मंडळींना आवाहन केलं की त्यांनी ज्ञानी असल्याचं सिद्ध करून सुवर्णमंडित 1008 गायी घेऊन जाव्यात. सर्व ज्ञानी ऋषी एकत्र जमले पण कुणीच उठेना. शेवटी याज्ञवल्क ऋषी उठले आणि आपल्या शिष्यांना 1008 गायी घेऊन जायला सांगितल्या. तेव्हा इतर ऋषी चुळबुळ करू लागले. याज्ञवल्क ऋषी जनकाला म्हणाले, मी ज्ञानी आहे हे सिद्ध करू शकत नसलो तरी मी अज्ञानी आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. याप्रमाणेच केवळ कल्पना करून परमात्मा जाणू शकत नाही. साक्षात्कारापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी जी ध्यानावस्था असते त्यासाठी जी परिस्थिती निर्माण करावी लागते, त्यामुळं आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशावेळी पंचेंद्रियाच्या साह्यानं आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतो. उदाहरणार्थ, शेजारच्या घरातून रवा भाजण्याचा वास आला तर आपण मनात म्हणतो, अरे च्या, आज यांच्याकडे शिरा किंवा उपमा याचा बेत दिसतोय. एखाद्या आगगाडीच्या शिट्टीचा आवाज आला तर गाडी निघाली असं वाटतं. घरात कैरीचं लोणचं घालत असतील तर तोंडाला पाणी सुटतं. अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली म्हणजे याचा अर्थ जवळपास कुठंतरी जलाशय असला पाहिजे. अशा प्रकारे नाक, कान, जीभ या सर्व इंद्रियांच्याद्वारे किंवा एकत्रितपणे आपण सृष्टीचं ज्ञान करून घेतो. एखाद्याच्या घरी गेल्यावरती त्याची देहबोली किंवा वागणं, चेहऱ्यावरचे हावभाव आपण पाहतो आणि त्यावरून आपण आलेलं त्यांना आवडले की नाही हेही जाणून घेतो. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभव घेऊन किंवा तर्काच्या साह्यानं आपण समजू शकतो. पण समर्थ म्हणतात, जे ब्रह्मतत्व आहे ते या तर्ककल्पना यांच्या पलीकडे आहे. जोपर्यंत साधकाच्या ठिकाणी मी आहे तोपर्यंत ते समजणारच नाही. मी करत आहे, मला पाहायचं आहे
ही मीपणाची जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ती जाणीवच आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडथळा बनते. जेव्हा झाड उगवतं तेव्हा बी नष्ट होतं. तसंच ज्ञानाची प्राप्ती झाली की साधकाच्या मनातला अहंकार नष्ट होतो. अन्न खाण्याची इच्छा होते आणि ते आपल्या जिभेला आवडतं तेव्हा त्याच्या दोन्ही अवस्था वेगवेगळ्या असतात. पण पोटात गेल्यावर सुद्धा ते वेगळेच राहिले तर ते घातक ठरेल. म्हणून पचनानंतर त्याचं शरीरभावात रूपांतर होणं हे आवश्यक असतं. त्यासाठी खाण्याचे चांगले पदार्थ निवडणं, आपली पचनशक्ती चांगली असणं यासाठी प्रयत्न करावे लागतात. अन्न खाल्ल्यानंतर त्याचा प्रवास, आवाज, चव याचा काहीही अनुभव आपल्याला तर्कानं सांगता येत नाही. तुम्ही खाल्लेल्या अन्नातून मिळालेली तृप्ती, समाधान हे चेहऱ्यावर दिसतं. तसंच आपल्या प्रयत्नानं परब्रह्मापर्यंत पोचावं लागतं. ब्रह्मज्ञानी मनुष्य परब्रह्माच्या अनुभवानं शांत आणि प्रसन्न होतो. तो क्षण असा असतो की साधकाला परमात्म्या वाचून वेगळं राहताच येत नाही. अशा वेळी ज्ञान प्राप्त झालेला साधक स्वतःच परमात्मा होऊन जातो. आणि या अनुभवाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. श्रीराम.